नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी जमलो त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महावाचन हा एक स्तुत्य उपक्रम महावाचन 2024-25 हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचे आहे व आपण ते कसे करावे याविषयी महाराष्ट्र शासनाने एक नियमावली जाहीर केलेली आहे। तर त्याविषयी आपण जाणून घेऊया। तर महाराष्ट्र शासनाने जे 2024-25 या वर्षामध्ये आपण महावाचन कसे करावे ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कसे उपयोगी येईल व त्यानुसार आपण ते वाचन केले व त्यानंतर आपण ते लिखाण करावे आणि त्या लिखाणाद्वारे जो आपल्या मनातले जे प्रश्न आहे, जे स्वमत आहे ते कशा प्रकारे मांडावे याविषयी महाराष्ट्र शासन 2024 या वर्षामध्ये हा उपक्रम घेऊन आलेले आहेत। तर आपण बघू शकता की पाठ्यपुस्तक आपल्याकडे असतात, तर आपण अवंतर पुस्तक म्हणजे जे बाहेरचे पुस्तक आहे, जसं आपण बघू हितगुज विद्यार्थ्यांशी हे एक अवंतरित पुस्तक आहे। हे वाचून आपल्याला त्या पुस्तकाविषयी किंवा त्या टॉपिकविषयी आपलं काय मत आहे, आपलं स्वमत आपण ते मांडायचं आहे आणि उत्कृष्ट स्वमत किंवा अभिप्राय असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र आणि बक्षीस जाहीर करणार आहे। तर आपण या स्तुत्य उपक्रमास सुरुवात करूया आणि सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सारा यासीन पठाण आहे। आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महावाचन उपक्रमानिमित्त इथे जमलेलो आहोत। माझा विषय भांडवेळेचं। आजच्या जगात किंमत कशाला असेल तर ती आहे फक्त पैशाला, आणि पैशाच्या मदतीने जे म्हणून खरेदी करता येतं त्याला। खरं म्हणजे पैसा काय किंवा पैशामुळे खरीदता येणाऱ्या वस्तू काय, या दोहोंचीही निर्मिती केली आहे माणसानंच। मात्र हा माणूसच आपलं स्वतःचं मूल्य विसरून गेला आहे। मजेची गोष्ट ही आहे की माणूस म्हणविली जाणारी ही बाब आणि त्याने निर्मिलेली पैसा नावाची चीज या दोन्हींचे अस्तित्व फार अल्प काळासाठीचे असते व नंतर लगेचच या दोन्ही गोष्टी अल्पावधीत विनाश पावत असतात। हा जो अल्पकाळ किंवा अल्पावधी असतो त्यालाच म्हणतात वेळ, समय, काळ। तेव्हा हा समय, ही वेळ किंवा हा काळ खरोखरच किती बरं महत्त्वाचा ठरतो हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपण नीट समजू शकू की आपल्याजवळ असलेला अत्यंत मौल्यवान खजिना म्हणजेच हा समय होय। त्याचंच नाव काळ, वेळ, समय होय। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ओम नंदकुमार पवार आहे। मी इयत्ता 10वीत शिकतो। आजचा माझा विषय आहे हितगुज विद्यार्थ्यांशी। या पुस्तकाचे लेखक आहे स्वामी पुरुषोत्तमानंद। माझा विषय आहे विद्यार्थ्यास पत्र। प्रिय सोमशेखर, तुझं पत्र मिळालं। पत्रातून व्यक्त झालेली तुझी अगतिकता मी नीट समजू शकतो। ग्रामीण भागातला एक शालेय विद्यार्थी या नात्यानं समोर येणाऱ्या कितीतरी गैरसोयींना तुला तोंड द्यावं लागतं। मात्र हेही तुझ्या लक्षात यायला हवं की तुझ्या या परिस्थितीचे काही फायदेही तुला मिळतात। छोट्या मोठ्या शहरांमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कितीतरी अडथळे येत असतात। टेलिव्हिजन, चित्रपट, उपहारगृहे आणि ध्वनिवितरकांचा ठणाण आवाज इत्यादींमुळे तर आता अगदी कसळच गाठला आहे। या उलट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भोवतालाचे अदूषित पर्यावरण आणि खेड्यातील संतुलित वातावरण यांच्यामुळे अभ्यासासाठी व एकाग्रतेच्या दृष्टीनं अगदी आदर्श अशी परिस्थिती मिळत असते। शहरांमधून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयी सवलती मिळत असल्या तरी त्यांच्या भोवताली चित्तक्षेप करणाऱ्या हानिकारक अशा गोष्टी असतात की अनेक जण त्यांना बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते। त्यामुळे पालकांना आणि शिक्षकांना सतत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावं लागतं। माझा आदर्श साने गुरुजी, मी चौथीत असताना साने गुरुजीची सुंदर पत्रे वाचली। एका पत्रात सुदाला धर्माची कल्पना समजावून देताना गुरुजी लिहितात, आपण पोस्टकार्ड लिहितो त्यावर स्वच्छ सुंदर अक्षरात पूर्ण पत्ता लिहिला तर आपण पोस्ट व बाबतचा धर्म
म्हणजे होईल धर्माची इतकी सोपी सुंदर कल्पना